आपण कुठे चाललो बुबू? कर्नाळा सेंचुरीला. आता 10:15 वाजलेत आणि आम्ही कर्नाळ्याला जस्ट पोचलो आहोत. इथे ऑलरेडी बरीच लोक आलीत, त्यामुळे पार्किंगला फार कमी जागा आहे, पण आम्हाला भेटली. आता आमचा काका तिकीट घ्यायला गेला आहे आणि आम्ही त्याची वाट बघतो. सर ना, तुझं तिकीट घेतलं का रे? तुझं तिकीट घेतलं? मग कोण गेले घ्यायला? तिकडे जाऊ, तिथे जाऊ एंट्रीला. काय आहे तिथे? हा बघ, लायन आहे तर. येथे गाडी पार्किंग करण्यासाठी 195 रुपये लागतात आणि जर कॅमेरा घेऊन जायचा असेल तर त्याचे सेपरेट चार्जेस इथे दिलेले आहेत. ते पार्किंग फ्री असायचं ते एकदम गेल्या 1.5 वर्षापर्यंत. जास्त गर्दी होत असेल, पण यायला पण तर ऑप्शन नाही ना. इथे काय टीव्ही येणार आहे का ट्रेन? कर्नाळा अभयारण्य पनवेलपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे बस, ऑटो किंवा कारने येता येऊ शकतं. हे इतके ट्रेल्स आहेत जे त्याच्या लेंथनुसार आणि किती टाईम लागू शकतो याच्याबद्दल माहिती ते लिहिलेली आहे. तर मग इथे आल्यानुसार आपल्यानुसार आपण ठरवू शकतो की नक्की कुठल्या ट्रेलवर जायचं. इथे कुठले कुठले पक्षी दिसू शकतात त्याच्याबद्दल माहिती आहे. खूप मोठी लिस्ट आहे, थांबून वाचता येऊ शकते. आणि या बोर्डवरती लिहिलं आहे आतमध्ये सँक्च्युरीमध्ये आल्यानंतर काय काय करायचं आणि काय नाही करायचं. रात्री झोपायला जातात ना ते, त्यांच्या घरी जातात ना, म्हणजे त्यांची अशी घरं असतात, त्याच्यामध्ये आऊल राहू शकतो. मी बऱ्याच वर्षांनी आलो इथे, आता एवढी चांगली पायवाट वगैरे कुठून जायचं सगळं लिहून ठेवलंय व्यवस्थित. ही आहे हरियाल नावाची पायवाट, हरियाल ट्रेल, ज्याच्यात 1 किलोमीटर किंवा अर्ध्या तासाचा टाइम लागतो. आम्ही इकडे चाललोय. हा बर्ड दिसू शकतो आपल्याला आतमध्ये. हा बर्ड तो ना स्टेट बर्ड ऑफ महाराष्ट्र आहे. स्टेट बर्ड हरियाल. सावत नाही, कुठलाच नाही बर्ड सावत आपल्याला. वुडपेकर, रूफस वुडपेकर म्हणतात. जे असे ऑरेंज कलरचे असतात ना बर्ड, ऑरेंज किंवा रेडिश असतात ना, त्यांना रूफस बोलतात. रूफस. कोण नाही सावत रे? कुठलाच बर्ड नाही सावणार तुला. बर्ड पण घाबरतात आपल्याला, सगळे घाबरतात आपल्याला. डॉल्फिन दिसला? कुठे डॉल्फिन? डॉल्फिन आहे कुठे? पण डॉल्फिन कुठे? तो बघ तिथे. अरे हो, गाडी अजून पडले. आता हा बर्ड बघू आपण, ह्याच्यामध्ये काय काय दिसते बघ तुला. काय काय दिसते बर्ड मध्ये? काय दिसते तुला? काय दिसते? कलर कोणता आहे? आणि ब्लू दिसतोय. ब्लू, याचा वरून कलर ब्लू असतो आणि खालून ऑरेंज असतो. स्मॉल ब्लू किंग. स्मॉल काय बोलतात? काय? स्मॉल ब्लू किंग. कुठे? हे याला लँटेना म्हणतात. लाव तू पण हात लाव. वेल झाले, वेल. हात लाव त्याला. हे तुझ्यापेक्षा मोठं आहे बुबू. हे जवळजवळ हे 70-80 वर्ष जुनं आहे बुबू. हात लाव ना, कळ तुला कसं आहे. आणि हे बघ, याच्यावरती हे जे आहे ना, हे असं दिसतंय ना, डाग आलेत ते, त्याला लायकन बोलतात. दगड फूल बोलतात. दगड फूल. हे बघ बॅक म्हणजे असं ते दुसऱ्यांच्या सपोर्टने वाढतं, दुसऱ्याच्या ह्याच्यावरती. वेल आहे ना, ती दुसऱ्यांच्या सपोर्टने वाढते. पण नाही उतरवत नाही तुला. तुला ब्रॅकेट मशरूम दाखवतो. हे बघ खाली बघ कसं.
मशरूम मेज. काय बोलतात त्याला? मशरूम वेज. ब्रॅकेट मशरूम. ब्लॅकेट मशरूम. ब्रॅकेट मशरूम. ब्लॅकेट मशरूम. व्हेरी गुड. प्लासीचं युद्ध झालं होतं ना, प्लासीचं. तिथे काय होतं, त्याला प्लासी का म्हणतात, कारण तिथे पळसाची झाडं होती. पळस. खरोखर? हो. इंग्रजांना पळशी बोलता येत नव्हतं. ते पळशीचं युद्ध आहे खरं तर. हे बघ, पळसाला पाने 3 अशी म्हण आहे बघू. चल चल नाही, ह्याला हात लाव. काय आहे हे? पळस. तिथे काय लिहिलंय? पळस. हे बघ काय हे ना, रेझिन निघालं ना. हे झाड काय करतं माहितीये तुला? थंडीमध्ये त्याची पानं गाळून टाकतं. आता थंडीचा सीझन आहे ना, त्याला काटे असतात. काटे बघ, वरती काटे दिसत आहेत, म्हणून याला म्हणतात काटे सावर. आणि त्याच्यामध्ये ना कॉटन येतो. काल कापूस खात होतास ना तू, तसं बनतो त्याच्या आतमध्ये, त्याच्या बियांमध्ये. वरती एक बर्ड दिसलेला आहे. एवढा छोटासा आहे तो. हा, त्याचं नाव आहे पर्पल सनबर्ड. तो सकाळी लवकर उठतो आणि दुपारी जाऊन झोपतो. वाव. बावड्यासारखंच आहे, फक्त सकाळी लवकर नाही उठत बावड्या. दुपारी म्हणतात झोपत. हा आहे तो बर्ड. खूप लहान आहे, नीट दिसत नाहीये. फिमेलचा कुठला? माझी आहे. वरती जायचं तुला, इथे बसायचं. जायचं तुला? जा जा. आपण आपट्याचं पान आहे ते आपण दसऱ्याला देतो ना बाबड्या, ते त्याचं झाड. आपल्यासाठी आहे. बाबडे हाय. चिकू हाय कर. आपणच दिवस बघणार असतात. आपण नसायचं. आपण तुला राहायचं इथे 5 मिनिटांना टिकणार. राशील इथे, राशील आज, राशील. हा, सगळे राहू. राशील तू, मी राहीन, तू राशील. बघा तुमच्या गाड्या वेगळ्या काही नाही इथे. राहायचं तुला इथे? अरे चला बसा मग, इथंच राहूया आज. हे काय आहे? लॉक करायला. बाहेर जायला. बाहेर जाताना सावकाश पुढे जा. उलट फिरायचं मागे फिरायचं. असं माझ्याकडे बघ. हा, गुड बॉय. आता इथे खाली पाय ठेव. नेट नेट सोडू नको. हा, पाय सोडायचा नाही. बॉय खाली पकडायचं. आता हात पकड खाली. हा, चल. खाली पकड हात. आता शिडीला पकड. एक एक पाय टाकायचा. शिडीला पकड. चल. गुड बॉय. काका सांगेल तसं जा. हा, एक पाय खाली टाकायचा. पूर्ण खाली लागू दे, तेव्हा दुसरा. डोक्याला लागेल ना खाली. बघ, वरती बघ. चल ओके, ये खाली मान कर. खाली चला. खाली बघायचं, खाली बघायचं. गुड बॉय. गुड बॉय. ये खाली ये, पूर्ण ये. टोप्या उघडल्या. टोपे मला फेक वरतून नंतर. हा आता आम्ही माचीवरून परत चाललो ट्रेलवर. इथे थोडंसं पाणी वगैरे प्यायलं, थोडासा आराम केला आणि आता पुढे. आता बघ हं, हे झाडाला काय झालंय सांग मला. झाडाला काय झालंय? बाऊ झालाय. हे त्याची स्किन निघाली आहे ना, म्हणजे काय होतंय, त्याचं जे खोड आहे ना ते असं एक्सपॅन्ड होतंय. मग ते त्याची स्किन शेड करतं, काढून टाकतं स्किन. नवीन स्किन येणार त्याला आता. अब अशी नवीन स्किन येणार मोठं झाल्यावर. ओके. इथे माती कशी आली? दगड लागले. ही माती कसली आहे बाबू? हे बघ निघते ना, एकदम मऊ मऊ माती आहे ना. हे बघ कसली आहे ती? टर्माइट
टर्माइट माउंट आहे ते. म्हणजे काय होतं टर्माइट काय काय असतं? आहे? वाळवी वाळवी लागली त्याला. आता हे डिकम्पोज होणार. याची हे एवढा जो पार्ट आहे ना तो असं मातीमध्ये जाणार, त्याची माती बनून जाणार. ओके. हे झाड ना पडलं एकदा आणि मग ते परत इथून मोठं झालं. मग त्यांनी काय केलं, इथे जमीन वाचवली, माती वाचवली, जमिनीची धूप काय म्हणतो त्याला, सॉइल इरोजन. एवढे वर्ड वापरशील त्याला काय कळणार नाही. असं नावच आहे झाडाचं. काय म्हणतात? नग्न सुंदरी. बघितलं झाड बरंच ठिकाणी. वरती बघ, लागेल बघू, लक्ष दे. हा वरती बघ बघू, लागेल. हा वरती वरती बघ. बघ. झाडाला लागेल डोक्याला. हॅट घालतोस? हॅट बघूला हॅट घाला. चालतं बरं. नाही बोलतो तो. डोक्याला लागेल. हा, आणि इकडून थोडस चालत तिकडे एक रिव्हर इकडून पॉइंट सेंटरला म्हणजे किती वेळ लागेल? एवढाच ना जेवढा आत्ता आलं तेवढा? नाही, एवढं नाही, 5 मिनिटं लागतील तिथून. जवळच आहे का? इथून आणि जवळ. इथे इथून असा एक मोठा राऊंड आहे. नको मोठा मग. थोडं जाऊन येऊया. इथे 5 मिनिटात असेल तर बघून येऊ. असंच येऊ. इथे जाऊ, इथे रिव्हर आहे. दिसतोय काय? बर्ड दिसतो तुला? ह्याला काही नाही दिसत आहे. तोंड बघ. मस्तीच्या मूड मध्ये येतो मूल. ए, हा कुठल्या पक्षाचा आवाज आहे? आता आवाज आला ना, जाम मोठा आवाज आला. हा हा. तो बघ तिथे, तो बघ ते ड्राय झाड दिसतंय ना बघू, ते बघ, तो बघ उडतं तिथे. कुठे रे? हा, तो त्या एकाच झाडावर आहे. अच्छा, एवढा छोटासा आहे. गेला. हे लीफ आहे ना, हे असं असं केलं की रेड होतं बघ. थांब, डोळा बघू. इकडे बघ माझ्याकडे एक मिनिट. रेड झालं ना. हात रेड झाला. इकडे बघ जरा. हे बघ कसं रेड झालं. का झालं माहितीये हे? काय झालं? त्याचं जे फोटोसिंथेसिस करण्यासाठी क्लोरोफिल असतं ना, त्याच्यामध्ये रेड पिगमेंटेशन असतं. मग त्याच्याने ते रेड होतं. वारली पेंटिंगचा बेस आहे हा. असं काढतात ते रेड कलर. वारली पेंटिंगच्या बेसला हा लावतात कलर. पण आता मॉडर्न मुली आहे, त्याचं लिपस्टिक पण वापरतात. हे घे. तुला लावू हाताला? पाणी पी पहिले. पाणी पी. पाणी पाहिजे ना. हा, दे इकडे. काय? बघ, त्याला काय म्हणतात माहिती, मोर काहीतरी बोलतात त्याला. हे बघ, याच्यामध्ये टाकूया. हा, आता आपण ह्याला, ठीक आहे. तो बस चालायला लागला. हा बघ, हे ना, हे ना. आता ह्याला आपण त्याच्या घरी पोटवूया. हे त्याचं घर असतं. ते बघ, ते आहे ना, असं जे विहिरीसारखं केलंय ना, त्याच्यात गेलो की बाहेर नाही येत येणार त्याला. हा, ते त्यांनी बनवलंय घर त्याचं. हे बघ, हात नको लावू, यांनी दाखव, यांनी दाखव. हा, हे बघ, हे त्याचं घर असतं. आणि आता समज आपण या अँटला जर त्याच्या घरात टाकलं, हे बघ, इथे अँट आहे है ना. अँट काय आहे? इन्सेक्ट आहे ना. हे बघ, आता आपण अँटला त्याच्या घरी पाठवूया. अँटला बाहेर नाही येता येणार आता. फूड झालं त्याचं, फूड. त्यांचं बनवतात. कुठले हातात? ठेव हातात. आम्हाला?
सिग्नेचर सोडतो तो अशी पूर्ण लीफला केलं त्याने. आणि या लीफला नागफणी म्हणतात किंवा सर्पपर्णी पण म्हणतात, पण नागफणी बरोबर नाग. ते बघ मॉर्मन, तो बटरफ्लाय बघितला? इकडे इकडे इकडे. हात पकड, हात पकड बघू. बटरफ्लाय बघ. बघू बघू बघू. दिसला का तुला? हात सोडू नको. हात नाही सोडायचा ना. इकडे ये मग, इकडे ये. त्या ब्रिजवर नको जाऊ, इकडे जा. हे बघू बघू. तू एका झाडाला पकडायचं मग पुढे जायचं. संरक्षण. ए, त्याला नाही, त्याच्या साईडला पकड मागे. तिकडनं नको येऊ, बाजूनी हा, ये. ये. सावकाश आहे मग पकड. झाडाला खाली पकड. टेकवायची खाली हा अशी. ये पकड आणि ये सावकाशी. खाली टेकवायची सपोर्टला. हा ये सावकाशी. ये, असं तर आराम काय होते. नाही, ये. सावकाश आहे. हा, गुड वर, वर, बॉय. वर. जमला की. चल. ठीक आहे, ठीक आहे. हे मंकी आहे तिकडे. याची शेपटी कापलेली दिसते. शेपटी कापलेली दिसते त्या माकडाची. ते बघ केवढीशी इथे का कापली तर ते नाही माहिती. मंकी बघ. मंकी खाली बघ. काय खातो तो? तरी विंटर नंतर हे काढून पडून जातात त्यांच्या हँडला. शिंग त्यांची. ते जाणार तो जाईल. चालेल. तू घाबरेल तुला ना. तो घाबरणार ना तुला. तुला हात लावायचं त्याला. लाव ना, खोटे आहेत ते. चल. हे काय आहे? लांडोर आहे. अरे हो रे, लांडोर आहे. तुझ्या मागून गेली ना. मंगल, मंगल, ये बोल. ये मंगल. आली तर पळशील लगेच. इथे मुलांना खेळायला एक पार्क पण आहे. ये त्याला घे. हे आहे तो, त्याला काही देत नाही काय. तरी पण हा, ये, 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 ये. जावा. मस्त. आता मी बरोबर आलो, बरोबर आलो. बरोबर आला. आता दुसरं, आता नेक्स्ट. तेव्हा ना हळू कर. उतरेल, हळू कर. नाही नाही, वरचे रे. फक्त वरचे सगळे कर एक्स कर. स्लाइड वरती. मजा आली. मजा आली. किती जाईल? हे काय आहे? जायंट वूड स्पायडर. काय खायचं पेट का? हाय चॅनल, वेलकम टू माय गाईज. हाय चॅनल, वेलकम टू माय गाईज. इथंच खायचं का? घरी जाऊन जेवण ना. चालेल, एक खाऊया काहीतरी. आणि दादा आमचा एक फोटो काढ ना प्लीज. तू काय खाणार आहेस सर्वज्ञ? ज्यूस पिणार आहेस? आणि काय खायचं? वडापाव आणि मिसळ पाव. तू काय खाशील? वडापाव, वडापाव, ये वडापाव. वडापाव खा. इथली मिसळ खूप छान होती. जर इथे आलात तर इथली मिसळ नक्कीच ट्राय करू शकता. वर्थ आहे. इथे आमची अभयारण्याची ट्रिप संपते आणि आम्ही पुन्हा घरी जाण्यासाठी निघतो.
तिथं मागे आरामात बसायला झालंय. प्रज्ञा एक्झाम काय बघितलंस तिकडे? आम्ही पक्षी पक्षी आणि पंखी आणखी बघितलंस आणि लायन तर झोपलेला मॅम झोपलेला आणि ट्रीज बघितले का? ट्रीज मी बघितले पॅन्ट्स अँड्स अँड्स मजा आली? बघितले म्हणजे मजा आली तुला? मजा आली